नमस्कार. भारत एवढा मोठा देश, इतकी विविधता, याचा कारभार चालतो कसा? हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडतो. तर आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. थेट गावातल्या पारापासून ते थेट दिल्लीपर्यंत सगळी व्यवस्था कशी काम करते हे सोप्या भाषेत समजून घेऊया. एक विचार करूया. समजा आपल्या गावातला एखादा रस्ता दुरुस्त करायचा आहे किंवा पाण्याची नवीन टाकी बांधायची आहे. मग हे काम कोण करणार? याचा निर्णय घेणार कोण? ह्याचं उत्तर आहे ना, ते महात्मा गांधीजींच्या एका खूप मोठ्या स्वप्नात दडलेले आहे. ते म्हणजे ग्रामस्वराज्य. सोप्या भाषेत सांगायचं तर गावाचा कारभार हा गावातल्या लोकांनीच बघितला पाहिजे, बाहेरच्या कुणी नाही. बरं, तर आपला आजचा हा सगळा प्रवास आपण 5 महत्त्वाच्या भागांमध्ये समजून घेणार आहोत. लोकांच्या हातात सत्ता कशी येते, प्रशासनाची ती 3 स्तरीय रचना काय आहे, या सगळ्याला आधार देणारी आपली राज्यघटना, मग राष्ट्रीय योजना जमिनीपर्यंत पोहोचतात कशा, आणि शेवटी आपल्या महाराष्ट्रात हे सगळं कसं चालतं, या सगळ्यावर आपण नजर टाकूया. चला तर मग सुरू करू. तर लोकांच्या हातात खरी सत्ता देण्याचं हे स्वप्न प्रत्यक्षात कसं आलं, तर ते आलं पंचायती राज या एका जबरदस्त प्रणालीमुळे. खरं तर ही प्रणाली आपल्या शासन व्यवस्थेचा कणा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 1992 साल हे वर्ष खूप महत्त्वाचं आहे, कारण याच वर्षी एक ऐतिहासिक घटना दुरुस्ती झाली. या दुरुस्तीमुळे झालं काय की गाव पातळीवरच्या सरकारला, म्हणजे आपल्या ग्रामपंचायती वगैरे आहेत ना, त्यांना घटनात्मक दर्जा मिळाला, एक कायदेशीर कवच मिळालं. आणि यामुळेच खऱ्या अर्थाने लोकशाहीची पाळंमुळं अगदी तळागाळापर्यंत पोचली. ठीक आहे, पण मग ही सगळी व्यवस्था काम कशी करते हे समजायला खूप सोपं आहे. समजा एक 3 मजली इमारत आहे आणि या इमारतीचा प्रत्येक मजला खालच्या मजल्यावर अवलंबून आहे. या इमारतीचा जो पाया आहे तो म्हणजे आपली ग्रामपंचायत. त्याच्यावरचा पहिला मजला म्हणजे पंचायत समिती, जी तालुका लेव्हलवर काम करते. आणि सगळ्यात वरचा मजला म्हणजे जिल्हा परिषद, जी अख्ख्या जिल्ह्याचा कारभार सांभाळते. सोपा आहे की नाही? आता गंमत बघा, या प्रत्येक लेव्हलवर काम करणारी संस्था वेगळी आहे आणि तिचं कार्यक्षेत्र, तिचे अधिकार हे सगळे ठरलेलं आहे. यामुळे होतं काय की कामात गोंधळ होत नाही, एक शिस्त येते आणि निर्णय घेणं सोपं होतं. आणि ही सगळी यंत्रणा चालवतात कोण? तर लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आणि सरकारी अधिकारी. हे दोघे मिळून हा गाडा ओढतात. म्हणजे अगदी गावातल्या सरपंचांपासून ते जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपर्यंत सगळेजण यात सामील असतात. आता एक महत्त्वाचा प्रश्न. या सगळ्या ग्रामपंचायतींना, जिल्हा परिषदांना इतकी शक्ती, इतके अधिकार मिळतात तरी कुठून? याचं उत्तर फक्त एकाच ग्रंथात आहे, आणि तो म्हणजे आपलं भारतीय संविधान. आपलं संविधान आहे ना, ते खरंच खूप खास आहे. असं समजा की ही एक अशी बाग आहे जिथे जगातल्या सर्वोत्तम बागांमधली फुलं आणून लावली आहेत. म्हणजे बघा, इंग्लंडकडून आपण संसदीय प्रणाली घेतली, अमेरिकेकडून मूलभूत हक्क घेतले, अशा अनेक चांगल्या गोष्टींचा संगम म्हणजे आपलं संविधान. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे आपलं संविधान हे दगडावरची रेष नाहीये. ते जिवंत आहे. काळानुसार, देशाच्या गरजेनुसार ते स्वतःला बदलतं. आणि हे बदल म्हणजेच घटनादुरुस्ती. जसजसा देश बदलतो तसतसं संविधानही बदलत राहतं. आता बघा, दिल्लीत सरकार एखादी योजना बनवतं, पण ती योजना गावातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणार कशी? तर त्याचसाठीच ही सगळी रचना आहे. ही एक मजबूत पाईपलाईन आहे असं समजा, जी दिल्लीतून निघालेली मदत थेट लोकांपर्यंत पोहोचवते. जरा ह्या आकड्याकडे बघा, 45 कोटींपेक्षा जास्त. काय असेल हे? ही आहेत प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत उघडलेली बँक खाती. या एका योजनेने देशातल्या जवळजवळ प्रत्येक कुटुंबाला बँकेशी जोडलं. आणि याचा फायदा काय झाला? तर सरकारकडून मिळणारे पैसे आता थेट लोकांच्या बँक खात्यात जमा होऊ लागले. मधला सगळा भ्रष्टाचार, दिरंगाई सगळं बंद झालं. आता पुढचा आकडा बघूया. 9 कोटीपेक्षा जास्त. हा आकडा आहे उज्ज्वला योजनेअंतर्गत दिलेल्या गॅस कनेक्शन्सचा. विचार करा, या एका योजनेमुळे कोट्यावधी महिलांची आणि त्यांच्या कुटुंबियांची रोजच्या त्या धुराच्या त्रासातून सुटका झाली. त्यांचं आरोग्य सुधारलं. हे एक परफेक्ट उदाहरण आहे की केंद्रात बनलेलं एक धोरण लोकांचं आयुष्य कसं बदलू शकतं. आणि फक्त ह्याच योजना नाहीत. PM किसानमधून शेतकऱ्यांना मिळणारी मदत असो, आयुष्मान भारतचा आरोग्य विमा असो,
किंवा PM आवास योजनेतून गरिबांना मिळणारी घरं असोत. या सगळ्या मोठ्या योजना यशस्वी होण्यामागे हीच स्थानिक पातळीवरची यंत्रणा आहे, जी हे सगळं लोकांपर्यंत पोचवण्याचं काम करते. बरं, आतापर्यंत आपण देशभरातली रचना बघितली. आता जरा जवळ येऊया. आपल्या महाराष्ट्रात, आपल्या राज्यात ही व्यवस्था नेमकी कशी काम करते त्यावर एक नजर टाकूया. महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर आजही आपली 55% लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. आणि म्हणूनच आपल्या राज्याच्या कारभारात या पंचायती राज व्यवस्थेची भूमिका खूप खूप जास्त महत्वाची आहे. आणि हा पसारा किती मोठा आहे याचा अंदाज घ्या. आपल्या महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत, साधारण 358 तालुके आहेत आणि तब्बल 28,000 पेक्षा जास्त ग्रामपंचायती आहेत. हे एक प्रचंड मोठं नेटवर्क आहे, जे रोज लाखो लोकांच्या गरजा पूर्ण करतं. आणि ह्या व्यवस्थेचं काम फक्त रस्ते बांधणं किंवा दिवे लावणं इतकंच नाहीये, तर मराठा आरक्षणासारखे जे अत्यंत संवेदनशील आणि गुंतागुंतीचे सामाजिक राजकीय प्रश्न आहेत, त्यांनाही हीच व्यवस्था सामोरी जाते. म्हणजे ही एक सतत बदलणारी जिवंत प्रणाली आहे. हे बघा, नवीन सरकार येणं, त्यांच्या धोरणांना कायदेशीर आव्हान मिळणं, मंत्रिमंडळात बदल होण्याची चर्चा आणि दुसरीकडे एक मजबूत विरोधी पक्ष, ह्या सगळ्या ताज्या घडामोडी काय दाखवतात तर ही शासन प्रणाली किती डायनॅमिक आहे, किती जिवंत आहे. ती सतत लोकांच्या मतांना, त्यांच्या अपेक्षांना प्रतिसाद देत असते. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? ही शासन प्रणाली वरून कितीही मोठी आणि गुंतागुंतीची वाटली तरी तिचं खरं इंजिन, तिची खरी ताकद ही गावातच आहे. आणि मग खरा प्रश्न हा उरतो की ह्या इंजिनला आणखी ताकदवान बनवण्यासाठी एक नागरिक म्हणून आपला सहभाग किती आणि कसा असायला हवा. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?